श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शकुंतलोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण दुष्यंत राजाने शकुंतलेला आपल्याबरोबर विवाह करण्याची मागणी घातली. यावर आता पुढे शकुंतला काय म्हणाली ते आता आपण वाचूया. शकुंतला म्हणाली, आत्ताच आपण सांगितलेला मार्ग जर धर्म्य असला आणि आपण म्हणता त्याप्रमाणे मी जर माझ्या मर्जीप्रमाणे करावयास समर्थ असले तर हे कौरवश्रेष्ठा मी आपणाबरोबर विवाह करण्यास तयार आहे. पण तत्पूर्वी माझी एक अट आहे, ती ऐका. इथे आपणा दोघांखेरीज तिसरे कुणीही नाही, म्हणून मी जे बोलत आहे ते अगदी सत्यच बोलत आहे. याविषयी शंका बाळगू नका. आपणापासून मला जो पुत्र होईल त्याला युवराज पदावर अभिषेक झाला पाहिजे आणि आपल्या पश्चात तोच गादीवर बसला पाहिजे. हे जर आपणास मान्य असेल तर दुष्यंत महाराज, माझा आपल्याशी समागम होण्यास काहीही हरकत नाही. वैशंपायन पुढे म्हणाले, शकुंतलेने अशी अट घातल्यावर कसलाही विचार न करता राजाने ती तत्काळ मान्य केली आणि तो तिला म्हणाला, सौंदर्यशालिनी, तू सर्वस्वी माझ्या योग्यतेचीच आहेस, म्हणून हे सुचिस्मिते, मीही तुला सत्य तेच सांगतो. मी तुला माझ्या नगरामध्ये घेऊन जाईन. योग्य पुरुषाशीच आपला समागम होणार आहे. या कल्पनेने हरखून गेलेल्या शकुंतलेला राजा असे म्हणाला आणि तिच्या मनात स्वतःविषयी विश्वास उत्पन्न करून तो तिला पुन्हा पुन्हा म्हणाला, तुझ्यासाठी मी चतुरंग सेना पाठवून देईन आणि ती सेना तुला माझ्या भवनात घेऊन जाईल. वैशंपायन म्हणाले, राजाने शकुंतलेला असे वचन दिले खरे, पण कण्व महर्षींचा विचार काही केल्या त्याच्या मनातून जाईना आणि त्याच अवस्थेत तो आपल्या नगराकडे परत गेला. कण्व महर्षी महातपस्वी आहेत. शकुंतलेशी मी केलेल्या विवाहाचे वृत्त त्यांना कळल्यावर ते काय करतील हा विचार मी मनात सतत घोळत असतानाच तो आपल्या नगरात गेला. आश्रमातून राजा बाहेर पडल्यावर थोड्याच वेळात कण्व महर्षी परत आले, पण शकुंतलेला त्यांच्या पुढे जाण्याची लाज वाटली. पण त्या महातपस्वी कण्व मुनींना सारा वृत्तांत दिव्य ज्ञानाने समजला आणि ते मोठ्या प्रेमाने तिला म्हणाले, कल्याणी शकुंतले, माझी अनुज्ञा न घेता तू आज पुरुषाशी समागम केलास. दिव्य ज्ञानाने मला हे समजले आहे, पण तुझी ही कृती धर्मविरोधी नाही. गांधर्व विवाह क्षत्रियांच्या बाबतीत इतर सर्व विवाहांपेक्षा श्रेष्ठ असून तो अनुरक्त पुरुषाने आपल्यावर उलट अनुरक्त असलेल्या स्त्रीबरोबर एकांतामध्ये करावयाचा असतो आणि त्याला मंत्रांची देखील आवश्यकता नसते, असे धर्मशास्त्राने सांगितले आहे. त्याच्याबरोबर तुझा समागम झाला आहे. हे दुष्यंत राजा फार थोर आहेत. तो धर्मशील आहे, मनाचा मोठा आहे, पुरुषोत्तम आहे. त्याचे तुझ्यावर प्रेम जडले होते आणि म्हणून तू त्याच्याबरोबर विवाह केलास. त्याच्यापासून तुला जो पुत्र होईल, जो जगात महाबलाढ्य म्हणून विख्यात होईल आणि समुद्र वलयांकित पृथ्वीचा तो अधिपती होईल. इतकेच नव्हे तर तो चक्रवर्ती राजा होईल. त्याचे सैन्य ज्या ज्या वेळी शत्रूवर चाल करून जाईल त्यावेळी ते निर्विवाद विजय मिळविल. त्याचा कधीच पराभव होणार नाही.
कण्व महर्षी असे बोलल्यावर शकुंतलेने त्यांच्या पायावर पाणी घातले. त्यांनी आणलेले ओझे तिने उतरवून खाली ठेवले. फळेही नीट ठेवली आणि त्यांनी विसावा घेतल्यावर ती त्यांना म्हणाली, पुरुषश्रेष्ठ दुष्यंत राजाशी मी विवाह केला आहे, पण त्यांच्यावर आणि त्यांच्या अमात्यांवरही कृपा करावी. कण्व महर्षी यावर तिला म्हणाले, बाळे, तुझ्यावर माझी माया असल्यामुळे त्यांच्यावर प्रसन्न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुला जो हवा असेल तो वर मजपासून मागून घे. वैशंपायन म्हणाले, दुष्यंताचे कल्याण व्हावे हीच एक इच्छा शकुंतलेच्या मनात प्रबळ होती. म्हणून पुरुवंशातील राजे नित्य धर्मशील राहावेत आणि राज्यापासून ते कधीही भ्रष्ट होऊ नयेत असा वर तिने कण्व महर्षींकडून मागून घेतला. वैशंपायन पुढे म्हणाले, शकुंतलेला वचन देऊन दुष्यंत राजधानीकडे निघून गेल्यावर 3 वर्षे लोटल्यावर लावण्यवती शकुंतलेने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. हा पुत्र प्रदीप्त अग्नीप्रमाणे कांतिमान होता. तो देखणा होता आणि थोरपणाची सारी लक्षणे त्याच्या ठायी होती. हा बुद्धिमान पुत्र लहानाचा मोठा होऊ लागला. धर्मशील पुरुषांमध्ये अग्रेसर असलेल्या कण्व महर्षींनी त्याचे जातकर्म इत्यादी सारे संस्कार विधिपूर्वक केले. त्या पुत्राचे दात शुभ्र आणि अणीदार होते. सिंहाप्रमाणे त्याचे सामर्थ्य होते. त्याच्या हातावर चक्राचे चिन्ह होते. त्याचे मस्तक आकाराने मोठे होते आणि तो दणकट होता. असा हा देवपुत्राप्रमाणे कांती असलेला कुमार कण्व महर्षींच्या आश्रमात झपाट्याने वाढू लागला. तो अवघा 6 वर्षांचा झाला असताना आश्रमाच्या परिसरात सिंहांना, वाघांना, वराहांना, महिषींना आणि हत्तींना झाडांशी जखडून बांधून ठेवू लागला. त्या वन्य पशूंना वठणीवर आणून तो त्यांच्या पाठीवर बसत असे आणि त्याच्याशी धांगडधिंगा घालीत असे. त्यांच्या भोवती धुमाकूळ घालीत असे. हा मुलगा सगळ्या पशूंचे दमन करतो, त्यांना वठणीवर आणतो. म्हणून कण्व महर्षींच्या आश्रमात वास्तव्य करणाऱ्या सर्व ऋषींनी त्याचे सर्वदमन असे नाव ठेवले आणि तेच त्याचे नाव प्रचलित झाले. कोणालाही वठणीवर आणण्याची ताकद, कमनीय कांती व शरीर सामर्थ्य या गुणांनी संपन्न असलेल्या त्या कुमाराकडे पाहिल्यावर आणि तो करीत असलेली अतिमानुष कृत्ये पाहिल्यावर याला युवराज पदावर अभिषेक करण्याचा आता समय आला आहे असे कण्व महर्षी शकुंतलेजवळ म्हणाले. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.